नमस्कार. सतसाहेब. आपलं नाव? भरतरी ज्ञानोबा पवार. आपण कुठून आलात? मी परळी, माझं मूळ गाव परळी आहे, तालुका परळी, जिल्हा बीड. पण मी कामानिमित्त हडपसर पुण्यामध्ये महाराष्ट्र तिथं आलेलो आहे, राहायला आहे सध्या. आपला व्यवसाय काय आहे? मी ड्रायव्हर आहे, एक सध्या शाळेच्या बसवर ड्रायव्हर आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? मी संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा 7/8/2016 घेतली. संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्याच्या आधी आम्ही ज्योतिबाची भक्ती करीत होतो. ज्योतिबाची भक्ती अशी होती की ती चैत्र महिन्यामध्ये जत्रा भरती. मग ते 1 महिना आधी काठी घरामध्ये बशीत आहेत. ती आमच्या घरामध्येच बशीत आहेत, काही जणांच्या घरामध्ये बी बशीत आहेत. मग ती काठी उतरण्यासाठी चैत्र पौर्णिमेला आम्हाला ज्योतिबाच्या डोंगरावर जावं लागायचं. आणि त्याच्यानंतर आम्हाला एक असा हे दिलेलं आहे की आम्ही नाथजोगी असल्यामुळं त्या ज्योतिबाचा डौर वाजवायचा, आरती करायची. रविवारी लोक आम्हाला आरतीला बोलवायला येतात, त्याच्यामुळं आम्ही त्यांच्या घरी जाऊन आरती करायचो. आणि ती जे काय देते ना आम्हाला गुरुदक्षिणा बिक्षिणा, तर ते मग आम्ही परपंचामधील घालवायचो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की यापूर्वी आपण हिंदू धर्मामधली जी काही भक्तिविधी आहे, प्रामुख्याने आपण ज्योतिबाची भक्ती साधना करत होतात. आणि आपण आपलं कुटुंब आणि आपला हा जो पूर्ण समाज आहे, जी जात आहे, ही या भक्तीमध्येच आज भक्ती साधना करत होते. तर संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाला आकर्षित होऊन त्यांच्या शरणात कसे काय आलात? संत रामपालजी महाराजांच्या शरणामध्ये असं आलो की आमच्या सासूबाई गावाकडमध्ये त्यांनी काय केलं, तर साधना चॅनलला बघितलं होतं. तर त्यांनी मला फोन करून सांगितलं की भरत, अशा टायमाला साधना चॅनल येते, तर तुम्ही बघा काय आहे ते. कारण त्यांना हिंदी कळत नव्हती, म्हणून त्यांनी मला सांगितलं. मग मी बघितलं. तर बघितल्याच्यानंतर मला कळालं की खरी भक्ती कशी आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपल्या ज्या सासूबाई आहेत त्यांनी आपल्याला फोनद्वारे सांगितलं की साधना टी व्हीवर संत रामपालजी महाराजांचा प्रोग्राम येतो, तो आपण बघावा. आणि त्या अनुषंगाने आपण तो प्रोग्राम बघितला. तर मला असं विचारायचं आहे की त्या प्रोग्राममधून संत रामपालजी महाराजांनी आपल्याला काय शिकवण दिली की आपण जी पूर्वीची साधना सोडून संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आध्यात्मिक ज्ञान हे काय आहे हे माहीत नव्हतं पहिलं. पण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्याच्यानंतर कळालं की माणसाचा जन्म हा कशासाठी झाला, कारण काय, माणसाचा जन्म झाल्यावर माणसानं काय केलं पाहिजे, मेन ते कळालं. भक्तीची विधी काय आहे, कशी करायची, पूजा कशी करायची. सगळे ब्रह्म विष्णू महेशची पूजा करतात, आम्ही बी करीत होतो. पण त्यांची पूजा कशी आहे हे कोणाला माहिती, हे सांगितलेलं नाही. जसं आपण सांगत आहात की संत रामपालजी महाराज ही जी भक्तिविधी सांगतात, ही खऱ्या अर्थाने ब्रह्मा विष्णू महेश यांची साधना कशी करायला हवी. आणि त्याचप्रमाणे आपणसुद्धा खऱ्या अर्थाने आपण त्यांची साधना करत आहात. तर मला असं विचारायचं आहे की ह्या साधनेने संत रामपालजी महाराजांनी जी काही आपल्याला गुरुदीक्षा दिली, त्या साधनेने आपल्याला व आपल्या परिवाराला काय अनुभव आला का? अनुभव सांगायचा तेवढा कमीच आहे. कारण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्याच्या नंतर माणसाला सगळ्यात महत्त्वाचा अनुभव म्हणजे आध्यात्मिक ज्ञान आपल्याला कळालेलं आहे. अनुभव असा आहे की एकदा माझी गोष्ट अशी घडली होती की पुण्यामध्ये बॉबदेव घाट आहे, त्या बॉबदेव घाटामध्ये मी आणि आमच्या भगतमती असं 2 व्हीलरवर निघालतो पुणे स्टेशनला जाण्यासाठी. त्यांना गावाकडे जायचं होतं, मी त्यांना सोडायला जाऊ लागलो. पण ट्रॅफिक लागल्यामुळं आम्ही असं साईडला उभा टाकलो, मीन भगतमती. पण बॉबदेव घाटामध्ये उतरायच्या ह्याच्यामध्ये एक पाण्याचं टँकर असं आलं की त्याचं ब्रेक फेल झालं. ब्रेक फेल झाल्यामुळं ते उतार असल्यामुळं कसं डायरेक्ट खाली आलं. आता आम्ही तर ते बघितलंच नव्हतं, पण आमचं कसं सुमरण चालू होतं. पण ते आमच्या बाजूनं गेलं आणि समोरच्या खांब्यावर जाऊन आदळलं. समोरचा खांबा असा होता की तो चालू लाईटीचा खांबा होता आणि ते पुन्हा दुसऱ्या 4 व्हीलरच्या गाडीवर पडला. ते माणूस बी वाचला आणि तो बी वाचला आणि आम्ही बी वाचलो. त्याच्यामुळे ते पहिला लाभ मला ते झाला.
आणि दुसरा लाभ म्हणजे असा होता की ज्या टायमाला मी घरामध्ये होतो, मला साधी भाजीची कॅरी बॅग उचलता येत नव्हती, म्हणजे माझ्या अंगामध्ये एवढी ताकदसुद्धा राहिली नव्हती. तर मी बाथरूममधून आल्याच्या नंतर मी चक्कर येऊन पडलो, डोळे पांढरे केले. मग तिथं पहिला अटॅक आला. आता मला तेवढं आठवण येत नाही, पण आमच्या भगतमध्ये सांगतात तसं. मग ते भगतमतीनं आम्हाला नेऊन गाडीमध्ये टाकलं. गाडीमध्ये टाकल्यावर पुन्हा दुसरा आला. पुन्हा तिथून लगेच दवाखान्यामध्ये ससून हॉस्पिटलमध्ये पुण्यामध्ये आल्याच्या नंतर तिसरा आला. अशी गोष्ट घडली की 10 दिवस मी कोमात गेलो. आणि हडपसरमध्ये साने गुरुजीला जेव्हा नेलं होतं तर डॉक्टरनं सांगितलं होतं की तुम्ही 1,00,000 रुपये इथं जमा करा आधी, नंतर मी ह्याला हात लावतो. पण परिस्थिती बिकट असल्यामुळं, संत रामपालजी महाराजांच्या शरणात असल्यामुळं आम्ही ससूनला 5,000 मध्ये इलाज केला. भगतमतीनं संत रामपालजी महाराजांना फोन केला आणि सांगितलं की असं असं झालं आहे, काय करायचं. त्या टायमाला आमच्या भगतमतीला संत रामपालजी महाराजांना सांगितलं की तुम्ही सतनाम जप करीत बसा, काही होणार नाही. आज जी मी समोर आहे तर ती फक्त संत रामपालजी महाराजांची कृपा आहे, बाकी काहीच नाही. गोळ्या बिळ्या सगळ्या आज बंद झाल्यात. आज त्यांच्या कृपेनं सगळं चांगलं आहे, काहीही प्रॉब्लेम नाही. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपल्याला हृदयाचा अटॅक आला होता आणि त्यामुळे आपण बेशुद्ध झाला होतात आणि आपण हॉस्पिटलला ॲडमिट होतात, परंतु आपली भगतमती ही आपल्या पाठीमागे होती आणि त्यांनी संत रामपालजी महाराजांना अरदास केली आणि त्यातून जो संदेश आला सतनामाचा जाप करावा. तर हे सतनाम काय आहे? ओम आणि तत् आणि सत हे 3 मंत्राचा जाप आहे. पण ओम हे सरळ सरळ, पण तत् आणि हे सत हे सांकेतिक आहे, गुप्त आहेत. हेच कुणाला सांगायची नाही आहे, ते फक्त संत रामपालजी महाराजच सांगू शकतात. सतनामाचं कसं आहे माहिती आहे का? सतनाम म्हणजे 2 अक्षरचं आहे. एवढी ताकद आहे त्या सतनामामध्ये की काळ आल्याला गेला निघून. त्याच्यामुळं त्या सतनामामुळं एवढी हे की आज पृथ्वीवर जर कोणी जर आसन सतनाम देणारं तर ते संत रामपालजी महाराज आहेत. त्याच्या अतिरिक्त अख्ख्या जगामध्ये कुणीच तुम्हाला भेटणार नाही. सर, जसं तुम्ही सांगितलं की संत रामपालजी महाराज आजच्या घडीला जगामध्ये एकमेव संत आहेत जे सतनाम आपल्याला देतात आणि सतनामामुळे केवळ साधक जो सतनामाचा जाप करतो त्या जापामुळे, त्या भक्तिविधीमुळे आज साधक नाना प्रकारची सुख भोगत आहेत आणि कठीणातले कठीण असे जे आजार आहेत ते आजारापासून तो मुक्त होत आहेत, त्याला आराम मिळतो आहे त्या आजारामध्ये. तर खरंच संत रामपालजी महाराज आज जगामध्ये अनमोल असं कार्य करत आहेत. तर ह्या अनुषंगाने आपण आपल्यासारखे जे काही साधक आहेत जे आज TV चॅनलच्या माध्यमातून हा आपला इंटरव्ह्यू बघत आहेत, तर त्यांना आपण काय संदेश द्याल? संदेश तर मी काही देऊ शकत नाही. या दासाचं एवढंच म्हणणं आहे, जगत लोकांना असो किंवा भगत लोकांना, तुम्ही संत रामपालजी महाराजाच्या शरणात या आणि तुम्ही तुमचं कल्याण करून घ्या. कोणतीही बिमारी असली, काही असली तरी ह्यांच्यापाशी आल्यावर नीट होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खरी भक्ती कशी आहे आणि कशी नाही ही माणसाला कळून जाईल. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आज जगामध्ये संत रामपालजी महाराज एकमेव संत आहेत जे शास्त्रोक्त भक्ती देतात आणि त्या भक्तिविधीमुळेच साधकाला लाभ प्राप्त होतो. तर ह्या अनुषंगाने एखाद्याला वाटलं की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांची भक्तिविधी घ्यावी, तर तो साधक संत रामपालजी महाराजांची भक्तिविधी कशी घेऊ शकेल? संत रामपालजी महाराजांचे प्रवचन सगळ्या चॅनलवर चालू आहेत, ते तुम्ही बघा, ऐका आणि नंतर त्यांच्या शरणामध्ये येऊन दीक्षा घ्या आणि तुमचं कल्याण करून घ्या. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे प्रवचन विविध चॅनलवर प्रसारित होतात आणि त्या चॅनल प्रसारित होत असताना काही नंबर दिलेले असतात, तर त्या नंबरावर साधकाने संपर्क साधला असता त्याला जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळते आणि तेथे जाऊन तो साधक नामदीक्षा घेऊ शकतो. तर त्या साधकाला त्या नामदीक्षेसाठी किती पैसे मोजावे लागतात? त्यांना 1 रुपयाही त्यांना खर्च नाही आहे. हे सांगणारे सांगत असतील, सगळं करीत असतील, पण त्यांच्या शरणात आल्याच्या नंतर तुम्हाला सगळे गुरुदीक्षा भेटल्याच्या नंतर तुम्हाला जल अमृत
रक्षा धागा, प्रसाद हे सगळं तुम्हाला फ्रीमध्ये भेटून जाईल. 1 रुपयाही तिथं लागणार नाही तुम्हाला. धन्यवाद. सत साहेब. संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.